Hello everyone. In the last lecture, we had seen genetic engineering is also called as recombinant DNA technology. So in the today's lecture, we are going to study tools and techniques of recombinant DNA technology or gene cloning. पाठीमागच्या लेक्चरला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय बघितलं, जेनेटिक इंजिनिअरिंगलाच रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणतात हेही बघितलेलं आहे. तर आजचं जे लेक्चर आहे, आजच्या लेक्चरला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये कोणते टूल्स आणि टेक्निक्स यूज केले जात आहेत ते बघणार आहे. सो फर्स्ट वी हॅव टू सी विच आर द टूल्स यूज्ड इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. Actually, several tools are there which are used in recombinant DNA technology, but the most important tools which are used in recombinant DNA technology are enzymes, vectors and host organism. Total 3 tools आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये. त्यातला जो पहिला टूल आहे तो म्हणजेच एन्झाईम आहे, सेकंड टूल आहे तो व्हेक्टर आहे आणि जो थर्ड टूल आहे तो म्हणजेच होस्ट ऑर्गॅनिझम. नाउ द क्वेश्चन इज विच आर द एन्झाइम्स यूज्ड इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. हियर द मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाइम इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम. सगळ्यात पहिलं जे एन्झाइम आहे ते कोणतं आहे, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम. दिस रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम acts as a molecular scissor. Restriction endonuclease enzyme acts as a molecular scissor because that enzyme cut the DNA into specific sequences. म्हणजेच काय, तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या मदतीनं आपण डीएनएला स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये किंवा स्पेसिफिक इंटरवलला कट करू शकतो. सो दिस इज द फर्स्ट एन्झाईम. देन द सेकंड एन्झाईम इज डीएनए लायगेज. दिस डीएनए लायगेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर जॉइनिंग ऑफ फ्रॅगमेंट्स ऑफ डीएनए. इथं पहिला एन्झाईम आपण बघितलं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम मुळे काय होणार आहे, डीएनए कट होणार आहे. कट झालेला जो डीएनए आहे तो पुन्हा जॉईन करण्यासाठी आपण जे एन्झाईम यूज करतोय ते एन्झाईम कोणता असणार आहे, डीएनए लायगेज. दिस डीएनए लायगेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर जॉइनिंग ऑफ फ्रॅगमेंट्स ऑफ डीएनए. देन द थर्ड एन्झाईम इज टॅग पॉलिमरेज. This Taq polymerase enzyme is mostly used in PCR technique. What is PCR? PCR means polymerase chain reaction. So here this Taq polymerase enzyme is used in polymerase chain reaction only for to amplify or multiply the copy of gene. म्हणजे जीनच्या कॉपीचा नंबर मल्टिप्लाय करण्यासाठी इथं जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे, टॅग पॉलिमरेज. So these are the 3 enzymes. First is the restriction endonuclease which acts as a molecular scissor because it cut the DNA. Then the second enzyme is DNA ligase. That DNA ligase enzyme is responsible for joining of fragments of DNA. And the third enzyme is Taq polymerase which is only used in PCR technique only for to amplify the gene, amplify the copy of gene. Then the second tools which is used in recombinant DNA technology is vector. Second tool जो आहे तो कोणता असणार आहे, vector. Now the vector is very important for carrying and integrating desired gene. म्हणजेच काय, तर आपल्याला हवा असणारा जो जीन आहे त्याला आपण डिझायर्ड जीन म्हणतोय. त्या डिझायर्ड जीनला कॅरी करण्यासाठी आणि इंटिग्रेट करण्यासाठीच म्हणजेच त्याला एकत्रित आणण्यासाठी जो मेन आहे तो म्हणजेच कोण असणार आहे, वेक्टर. इट इज इम्पॉर्टंट फॉर कॅरिंग अँड इंटिग्रेटिंग डिझायर्ड जीन. बट मोस्ट इम्पॉर्टंट वेक्टर्स आर प्लाझमिड्स and bacteria.
bacteriophage. These plasmid and bacteriophage are most important and commonly used vectors. Then the third tool which is used for recombinant DNA technology is host organism. Here this host organism is the organism in which recombinant DNA is introduced. म्हणजेच काय तर होस्ट ऑर्गॅनिझम हा असा ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये आपण रिकॉम्बिनंट DNA ला इन्सर्ट करणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहे. इट इज द ऑर्गॅनिझम इन विच रिकॉम्बिनंट DNA इज इंट्रोड्यूस्ड ऑर inserted. Now the question is how the recombinant DNA is introduced in the host organism. Now the number of ways in which recombinant DNA are inserted into host. बरेचसे वेज आहेत की ज्याच्या थ्रू आपण recombinant DNA हा host organism मध्ये इन्सर्ट करू शकतो. So which are the ways? Here the first way is gene gun and the second way is मायक्रो इंजेक्शन. जीन गन आणि मायक्रो इंजेक्शन यांच्या मदतीने आपण काय करू शकतो, रिकॉम्बिनंट DNA हा होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये इन्सर्ट करू शकतो किंवा इंट्रोड्यूस करू शकतो. सो दीज आर द 3 टूल्स विच आर युज्ड इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. द फर्स्ट टूल इज एन्झाइम्स. त्याच्यामध्ये पुन्हा 3 एन्झाइम्स आपण बघितले. पहिले एन्झाइम आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, सेकंड एन्झाइम बघितलं DNA लायगेज आणि थर्ड एन्झाइम जे आहे ते म्हणजे स्टॅक पॉलिमरेज. Then the second tool is vector which is important for carrying and integrating desired gene, and commonly used vectors are plasmids and bacteriophage. And the last tool is host organism in which recombinant DNA is introduced with the help of gene gun and micro injection. Then we have to see which are the techniques used in recombinant DNA technology. Several techniques are there, but the technique which is used on the basis of molecular weight are gel permeation and ion exchange chromatography. And the third technique which is used in recombinant DNA technology is gel electrophoresis. So with the help of gel electrophoresis, separation of DNA, RNA and protein takes place. Means what? Gel permeation, ion exchange chromatography and gel electrophoresis, these are the 3 techniques which are used in recombinant DNA technology. Okay, so in this way in the today's lecture we have to completed the point which are the tools and techniques used in recombinant DNA technology. Okay, thank you.